जय जगदाले यांनी आमच्यापर्यंत 500 रुपये गुगल पे पाठवलेत. 3, 2, 1 लेट्स प्ले. सेमीफायनलचा मॅच या हाफ मधला जिंकेल तो टॉप 3 मध्ये. ऑल द बेस्ट. पहिला बॉल ड्राईव्ह मिडॉनला. मिस फील्ड. पहिल्या बॉल पासून मिस फील्ड होते. 2 धावा. चला व्हॉलेंटियर्स स्वतः जे स्वयंसेवक आहेत आयोजक आहेत त्यांनी कॅच घेतला व्हॉलेंटियर्सनी तर 100 रुपयाचा कॅश प्राइज. सीमारेषेच्या बाहेर आतमध्ये येऊ नका म्हणून सीमारेषेच्या दिशेने चहूबाजूने राहायचंय. स्वीप केला होता घुटना टेकून आणि यावेळी पाहता पाहता 3 धावा. 5 धावा हे फळकावरती लगवल्यात. फुलटॉस बॉलला स्वीप केलंय. आडव्या बॅटने मिड विकेटला चेंडू टोळावलाय. चांगली फिल्डिंग अंकितच्या माध्यमातून आणि इथे मात्र 2 धावा. 7 धावा 3 बॉल. जुचंद्र नगरीमध्ये जी मॅच आहे ते JTC लाईव्ह वरती तुम्ही ती स्पर्धा पाहू शकता आणि ही स्पर्धा सरकार लाईव्ह या चॅनल वरती. पुन्हा एकदा चांगला फटका. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. सॉफ्ट हँडने कलात्मक फटका. 2 धावेने धावपळक 9. 4 बॉल. निधी स्पोर्ट ओपनचा संघ आणि अक्षित 11 आपण आल्याची नोंद आमच्यापर्यंत करा. अक्षित 11 आलाय. निधी स्पोर्ट ओपनचा संघ आपण देखील आपली उपस्थिती दर्शवायची आहे. 3 धावा यावेळी कंप्लीट केल्या जातात. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. 12 धावा 5 बॉल. पाच बॉल 12 धावा. पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढायचं होतं. स्ट्रेट ड्राईव्ह केलं. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. नशिबाची साथ देखील आहे. 1 ओव्हर 14 धावा. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग झालंय. 1 ओव्हर 14. या ठिकाणी शुभागमन होतंय चेतनजी पाटील. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. चेतनजी पाटील आपल्या या स्पर्धेमध्ये शुभागमन होते त्यांचंही करूया हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया डीजे कडे. ऐकूया एक सुंदर संगीत. या स्पर्धेमध्ये लागणारे चेंडू चेतन पाटील यांच्याकडून आलेत. थँक्यू चेतन पाटील. 1 ओव्हर 14 धावा. पाणी पुरवठा मंत्री आमचे गेले होते पाणी देण्याकरता. विघ्नेश. प्रेमाने त्यांना वेगळं म्हणतात नाव. केदारच्या बाजूला चंदू बसलाय. मीत पाटील यांचं आगमन झालंय. वाईट बॉल. जुचंद्र गावात असं वाटलं की 4 ते 5 षटकार मारतील आज मीत. पुन्हा एकदा वाईट. मलिंगाचं माइंड भरकटलं. 16 धावा. स्विच हिट. अंपायर बघा काय किती तीक्ष्ण आहेत. 1च धाव असेल परंतु टाइम वरती उडी मारणं गरजेचं होतं. 1 धावेने धावपळक 17. निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघ नेहमी अव्वल दर्जाचा क्रिकेट खेळलाय आणि या ग्राउंड वरती होम पिच वरती दादा संघ म्हणून अनेक वेळा
आपण पाहिले, परंतु एकविरा वाकीपाडा या संघामध्ये ती ताकद आहे निधी स्पोर्टला हरवण्याची. बॅटची एज, मलिंगा कॅच छोड दिया है. फार कमी टाइम असतो क्लोज कीपिंग करताना. बॅटची एज लागल्यानंतर बॉल स्किड फार वेगाने होतो. 18 धावा. कव्हरच्या वरून आराम के साथ सहजरित्या या 2 धावा आणि बरोबर चिंचेच्या झाडावरती चेंडू मारल्यानंतर तिथून नारळ पडलाय. 20 धावा फलकावरती लगावल्यात. 3 बॉल 20. टर्न केलाय चेंडूला चांगल्या पद्धतीने. लेग ब्रेक. 2 धावा कंप्लीट आणि 2च धावा संख्येवरती समाधान. 4 बॉल 22 धावा. अनेक चाहते पुन्हा एकदा खेम्यामध्ये जॉईन झाल्यात निधी स्पोर्टच्या. अमित म्हात्रे सरळ त्यांचा यान घेऊन समोरच्या दिशेने व्ही फॅक्टर मध्ये खेळलाय, व्ही शेप मध्ये खेळलाय आणि या 2 धावा. बघा रिक्स कोणती घेतली जात नाही. आराम के साथ गॅपला खेळला जातोय. फटकेबाजी चांगली होते. 24 धावा 5 बॉल. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता. फिल्डर थोडासा स्ट्रगलिंग करतोय. पाहता पाहता हा जगलिंग स्ट्रगलिंग कॅच सुटला गेला. रवीचा कॅच सुटलाय आणि या 3 धावा कंप्लीट. ओव्हर झाल्या 2. फलकावरती 27 धावा. 2 ओव्हर 27 धावा. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. थँक्यू थँक्यू डीजे. मला वाटतं रवीला हे पाणी चालत नाही. त्यांना फक्त बिस्लरीच पाणी लागते म्हणून तेच पाणी ते पितात नेहमी. 2 ओव्हर 27 धावा फलकावरती. आज प्रेक्षकांची गर्दी वाढले आणि जवळजवळ 9,352 प्रेक्षक सध्या जोडलेत आणि यूट्यूब लाईव्हला तर आज गर्दीच केले. चॅनल हँग होण्याची दाट शक्यता आहे. 28,000 प्रेक्षक यूट्यूबला जोडलेत. चॅनल हँग होता होता वाचले आज. म्हणून सरकार लाईव्ह वरती सर्च मारा, सरकारी लाईव्ह वरती नाही. सरकार लाईव्ह चांगलं कव्हरेज करते. चांगली मेहनत आहे हर्षित पाटीलची. आपल्या गावातील चॅनल आहे, त्याला भरभरून प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा, शेअर्स करा आणि कॉमेंट्स करा आणि लाईक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या मोठमोठ्या स्पर्धा आहेत ना त्या पहिला अपडेट तुमच्या स्क्रीनवरती येईल. नाहीतर मग शोधायला 10 मिनिटं जातात. म्हणून सबस्क्राईब करा आणि लगेच हर्षितने जे कॅश प्राईज लावले 5 मिनिटाच्या आत चॅनल सर्च मारल्यावर शोधल्यावर 500 रुपये. पहिला सबस्क्राईब केला तरच. पहिला बॉल समोरच्या दिशेने संकेतच्या वरून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स आलाय. हा दर्जेदार शानदार असरदार चौकार. आशिष बॉलिंग मार्क वरतीने आशिषचं स्वागत केले. पहिल्या बॉल वरती चौकार दिशी. आता मात्र सिंगल डबल वरती डील जास्त नसेल. चौकार षटकारांची हवाई सफर. रवी वाघमारे अंडरम क्रिकेटचा बेताज बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. पुन्हा एकदा फ्लिक केलाय चांगल्या पद्धतीने. हेलिकॉप्टर पद्धतीने जमिनी लगत ड्राईव्ह. अंकितच्या चेडूला कॅरी करतोय. रनआउटची संधी होती परंतु बॅकअपचा फिल्डर व्यवस्थित बॅकिंग देऊ शकला नाही. 34 धावा.
2 धावा. 2 धाव्याने धावफलक पुढे येईल. 36. 3 बॉल 36. वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव्याने धावफलक 37. तीन बॉल 37 धावा. सध्या वन साइड मॅच इनिंग मध्ये पाहायला मिळते. इथून कमबॅक करावं लागेल एकविरा बाकीपडा टीमला. यावेळी पुन्हा एकदा वाईट बॉल. खराब लेन, खराब लाईन. एक्स्ट्रा धावेने धावपळ 38. पुन्हा एकदा यावेळी चांगला चेंडू. हा चेंडू कोसत असेल बॅटर. पाहिला नाही. वेट करून मारला असता तर कदाचित षटकार असता. 4 बॉल 38. आता मात्र दर्पणची बॅट बोलली जाते आणि त्याच्या बॅट मधून आलाय गगनचुंबी हाय अँड हँडसम ह्यूज इट मॅक्सिमम षटकार. चव्वेचाळीस धावा. समोरच स्ट्रेट टू द बॉलर. चांगले इनिंगला मात्र समाप्त केले. 3 ओव्हर 44 धावा. पहिला विकेट. दर्पण मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. चव्वेचाळीस धावा. मलिंग आलाय स्ट्राईकला. बॉलिंग मार्क वरती. बॉलिंग स्ट्राईकला. कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाला चेंडू नाचवतोय. 2 धावा. काल पहिल्या दिवशी चॅनलचं नाव होतं HD लाईव्ह. दुसऱ्या दिवशी सरकार लाईव्ह आणि आज HDFC लाईव्ह. संध्याकाळपर्यंत ते करतील काहीतरी. पुन्हा एकदा यावेळी चांगला फटका आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा येतील. 2 धावेने धावपळक पुढे येईल. टोटल रन्स 48. 48. रवी काय बॅटिंग करतोय जबरदस्त. ओ यावेळी मात्र बरोबर त्या बॉलच्या रिच मध्ये आले होते, परंतु यावेळी चेंडू व्यवस्थित बॅट वरती आला नाही. निर्धाव चेंडू. ऑफ स्टंपवर पिचिंग केला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. 2 धावा पूर्ण आणि या ठिकाणी कंप्लीट होतात 50 धावा बॅटिंग करणाऱ्या निधी स्पोर्ट चंद्रपडा टीमच्या. 4 बॉल 50 धावा. आणि या मैदानावर पाहिले 50 धावा चेस होत नाहीयेत, परंतु एकविरा वाकीपडा टीम अशी टीम आहे जी धावा चेस करण्यामध्ये एक्सपर्ट टीम आहे. आणि एका साईडला निधी स्पोर्ट संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक देखील आहे. मजा येईल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा वाईड. 51 धावा. 2 बॉल शिल्लक आहेत. धावा येत आहेत. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा येतील. तुषार वालकेच्या स्वागताकरता चेंडू निघून गेलाय. ते देखील आमच्यासारखे चंद्रपाडा बाकीपाडा जुचंद्र हे संपूर्ण ठिकाणी फिरतायत टुर्नामेंटला. 5 बॉल 53 धावा. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. चांगला कॅच होईल का तर नाही. कॅच छुटा दिल टुटा. आणि या 4 धावा पळून पूर्ण कंप्लीट केल्या जात आहेत. टोटल रन्स आहेत 57.
आणि 58 धावेचं आव्हान सामोरं ठेवलंय या 4 ओव्हरमध्ये निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघाने एकवीरा वाकीपाडा या संघासमोर. तर मी विनंती करेन, अक्षित 11 संघ आलेला आहे, निधी स्पोर्ट ओपनचा संघ आणि चालू असलेल्या मॅचचा एक प्रतिनिधी, अशा प्रकारच्या 3 चिठ्ठ्या असतील. थँक यू. टार्गेट आहे जिंकण्याकरता 58 धावेचं, 14.50 हा रिक्वायर रन रेट असणार आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे 14 ते 15 धावा घ्याव्याच लागतील. यस, निधी स्पोर्ट ओपनचा संघ आलाय का? चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. भावेश पुणेकर सांगतात चालेल. व्हाईट बॉल. चला, ओपनचा आहे, रोशन डेरे आहे, ओपनचेच क्रिकेट ते खेळतात नेहमी. आणि चिठ्ठ्यांचा ड्रॉ टाकला जातोय. एक चिठ्ठी उचलेल ती बाय, एक सेमीफायनलचा मॅच. एक उचलायची आहे तिला बाय असेल. अक्षित 11 ला असणार आहे बाय. कॉंग्रॅच्युलेशन, सरळ फायनलचा तिकीट प्राप्त केलाय. इथे जो जिंकेल तो निधी स्पोर्ट विरुद्ध 2 हात करेल. या 2 धावा निलेश चव्हाण यांचा संघ आणि निलेश चव्हाण खुश झालेत,
कारण की त्यांचा संघ आलाय मेगा फायनल मध्ये. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. 2 धाव्याने धावफलक पुढे येईल. 4 धावा, 1 बॉल 4. इथे हा फटका फसलाय आणि लागलाय 440चा झटका. सेलिब्रेशन बघा रवी वाघमारेचं. विकेट डाऊन. सूरज मेहता आलाय मैदानाच्या आतमध्ये. अनेक मॅचेस ज्याने जिंकवल्यात. एक भरवशाचा खेळाडू, या संघाची रन मशीन. सूरज को चलना पडेगा इस मॅच में. आणि नुसतं चालायचं नाही तर टीमला देखील पुढे न्यायचं आहे. तो रन रेट मेंटेन करायचा आहे आणि ती पॉवर देखील दाखवायची आहे. बघूया सूरज आणि रवी, हा आमने सामने बॅटल आहे. 2 बॉल 4 धावा, 1 विकेट गेलाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय स्क्वेअर लेगला. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की नाही, मात्र नाही. 2 धावेने धावफलक 6. 21 बॉल 52ची गरज. मोठा फटका गॅप मध्ये आहे. फिल्डर येईपर्यंत यावेळी चेंडू सरळ निघून जातोय. फ्लॅट, अफलातून दर्जेदार येईल हा मॅक्सिमम षटकार. थँक्यू. 6 धावेने धावफलक आता वेगाने पुढे येते. 12 धावा. म्हणून मी म्हटलंय की सूरज आहे तर मुमकिन आहे. आज जबरदस्त बॅटिंग करावी लागेल सूरजला. वाईट बॉल. एक षटकार आला की लगेच कमबॅक. आता तिथून आवाज येईल. दोन्ही एंडने आवाज येतोय. 13 धावा, 14.50चा रन रेट मेंटेन करायचा आणि हाच रन रेट योग्य चालू आहे आता. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने गॅप शोधलाय, परंतु जबरदस्त जबरदस्त कॅच. वडा कॅच. टाळ्या झाल्याच पाहिजे या कॅच साठी. अमित दुधनाथ, नाम तो सुना होगा. कॅच ऑफ द टुर्नामेंट. पैसा वसूल कॅच. 500 रुपयाचा कॅश प्राइज भावेश पुणेकर यांच्याकडून. थँक्यू. चला, ही कॅच आपण ऍक्शन रिप्ले मध्ये एन्जॉय करणार आहोत. राऊंड विकेटने गोलंदाजी होती. बराच काळ चेंडू हवेत राहिला. दुधनाथ बघा किती वेगाने आला आणि काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड. टाळ्या झाल्या पाहिजे पुन्हा एकदा या कॅच साठी. जबरदस्त कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. म्हणून दुधनाथ मध्ये ती क्षमता आहे. त्या प्रकारचा तो फिल्डर आहे. जरूर उल्लेख वेगवेगळा केला जातो, मात्र काय कॅच घेतले आज. कॅच ऑफ द टुर्नामेंट. 500 रुपये भावेश पुणेकर यांच्याकडून. आणि ते देखील जर विचार केला तर लॉंग ऑफ वरून लॉंग ऑन अंतर चेस करणं फार कठीण होतं. सूरजचा विकेट, हा विकेट नाही मी म्हणेन ही मॅच घेतले. मात्र दर्शन आहे. दर्शनने षटकार ठोकला होता, तो अजूनही ठाऊक आहे या ग्राउंड वरती. बॅटची एज. बराच काळ चेंडू हवेत. भावेश पुणेकरच्या वरून 14 धावा. पहिल्या षटकात ज्या धावा पाहिजेत त्या धावा आल्यात, मात्र विकेट देखील गेल्यात. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक.
भावेश पुणेकर आलाय बॉलिंग मार्क वरती. एचडीचा आता डी पण आलाय. द्रोणा, वेलकम द्रोणा. आणि आता एच ने रजा घेतले. पहिल्या दिवशी एच डी लाईव्ह, दुसऱ्या दिवशी सरकार लाईव्ह आणि आज HDFC लाईव्ह. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव, दापळक एका धावेने पुढे येईल 15च्या घरात. सुंदर क्लिअरिटी आहे. हसी मजाक तर होते, मात्र सरकार लाईव्हचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळते. वाईट बॉल नक्कीच असेल आणि आरामात स्टंप उडवण्याच्या ऐवजी मला वाटते दुसरीकडेच अटॅक केलाय. धावपळक 16 धावा. पुन्हा एकदा वाईट बॉल. वाईटचे हॅट्रिक झाले भावेश पुणेकर कडून. 17 धावा. 14चा रन रेट मेंटेन करायचा होता, 14.50चा, परंतु आता 17 धावा आल्यात म्हणजे एक्स्ट्रा 3 धावा ऑलरेडी तुमच्याकडे आहे. तो कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. अंकित मध्ये ती ताकद आहे. अनेक मॅच जिंकवल्यात, मॅच विनर खेळाडू आहे. आज गरज आहे संघाला. पुन्हा एकदा वाईट बॉल, 4 वाईट. 18 धावा. आता मात्र थोडा स्लोवर वन आणि पुन्हा एकदा स्टंपच्या ऐवजी अंकित येतोय मध्ये. एकच चेंडू टाकून झालाय. 18 धावा. यावेळी मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेशी बोलत बोलत सरळ निघून जातोय. वन बाउंडच्या सहाय्याने दिल मांगे मोर, वेलकम फोर, चौकार. थँक्यू. धावपळक जर विचार केला 22 धावा. कोइन्सिडंट आकडा आलाय 22. 2 विकेट 2-2चा. या अगोदर 1.2 चेंडू पाहिले होते. आता टोटल बॉल 3. 15 बॉल 36 ची गरज. दोन्ही टीमच्या मध्ये 36 चा आकडा आलाय आणि अंकितच्या बॅट मधून आलाय धूम धडाका. स्टँड अँड डिलिव्हर सिक्सर. क्या बात आहे अंकित. अंकितचा फटका लागलाय 440 वोल्टचा झटका. अंकितने 3 षटकार मारले लगातार. तर जय श्रीराम या टीम कडून असणार आहे 500 रुपयाचं कॅश प्राइज. एक तर आलाय. क्या बात आहे. दोन्ही खेम्यातून आवाज येतोय. अजून एक चांगला फटका आहे. गॅप शोधलाय परंतु फिल्डर आलाय. प्रतीक पिंट्या स्ट्रगल राहिलाय त्याचा. इथे मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावपळक 31 धावा. काय मॅच बनलाय. 13 बॉल 27. म्हणूनच या दोन्ही टीम आहेत ना शेवटपर्यंत हार न मानणारे टीम आहेत. बाकी पाड्याचा डगआउट मधून आवाज येतोय. त्यानंतर अक्षित 11च्या डगआउट मधून देखील आवाज येतोय. तिकडे काहीतरी वेगळे चाललंय. शेवटचा बॉल हेलिकॉप्टर फटका आहे. यावेळी मात्र चेंडू गेला बघा कुठून. आलाय मिड ऑन रिझनला.
या षटकाची होईल समाप्ती. येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 25 ची गरज. 12-25. थँक्यू. सूरज मेहताने पाणी कुठून आणलंय? किनलीचं पाणी नकोय सध्या, बिस्लरीचंच पाणी पाहिजे आहे. आणि हा कान मंत्र आहे, टॉनिक नाही. 12 बॉल 25 ची गरज. पहिल्या ओव्हर मध्ये असं वाटलं निधी स्पोर्ट चंद्रपडा टीम वर्चस्व दाखवेल, परंतु भावेश पुणेकरचं हे महागडे षटक, या षटकामध्ये बऱ्याच धावा आल्या आणि त्या धावांवरती जर विचार केला 19 धावा आल्या या षटकामध्ये. 2 ओव्हर मध्ये तर आता पल्लडा भारी आहे तो म्हणजे एकविरा वाकीपाडा. परंतु क्रिकेट मध्ये कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी गेम चेंज होतो आणि आता गेम चेंजर गोलंदाज आलाय मिस्टर सुशील, ज्याच्या नावावर हॅट्रिक आहे, ज्याच्या नावावर इथे खेळत असताना एक बेस्ट बॉलरचा किताब आहे आणि तो आलाय बॉलिंग मार्क वरती. परंतु दर्शनने या ग्राउंड वरती षटकार देखील ठोकल्यात आणि तो आहे स्ट्राईकला. ड्राईव्ह केलाय, चांगला फटका आहे, मिड ऑफ वरून लॉंग ऑफला जाईल. रियाज शेख चेंडूला कॅरी करेल. 2 धावा. अकरा बॉल 23 ची गरज. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा आराम के साथ कंप्लीट. हळूहळू मॅचच्या दिशेने जातोय. प्रत्येक बॉल वरती धावा येत आहेत, डॉट बॉल येत नाहीयेत. 10 बॉल 21. पुन्हा एकदा मॅच फसलाय. दोन्ही टीमच्या बाजूने मॅच आहे, जबरदस्त मॅच. 10-21 ची गरज. 10 बॉल 21 ची गरज. नो बॉलचा इशारा आलाय. खराब बॉल. कोणताही इशारा नाहीये, माफ करायचंय. तर या ठिकाणी मात्र हाच चौकार जातोय. बॅटरनी सांगितलं नो, परंतु अंपायर आहेत. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. आणि मध्ये असं प्लीज नो बॉल असं बोलू नका. थँक्यू. कारण की रेषेच्या पुढे होता बॉल आणि तेच पाहिलं. थँक्यू अंपायर. आणि बॅटर मला वाटते ओरडला, तोच आवाज आमच्यापर्यंत आला. 9 बॉल 17 ची गरज. जबरदस्त बॅटिंग होते दर्शन आज. नऊ बॉल मध्ये 17 ची गरज. प्रत्येक बॉल वरती 2 धावा पाहिजे आहेत. क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये आता बदल केला जातोय. मिड ऑफ मध्ये बोलवलं जाते लॉंग ऑफला. अजून एक फिल्डर लॉंग ऑफला घेतला जातोय. मिड ऑन रिझनला फिल्डर जो आहे जास्त वाईड ऑन मिड ऑन आहे आणि रवी वाघमारेला आता लॉंग ऑनला जास्त वाईड ठेवलाय. बघूया आता. फुलटॉस बॉलला ड्राईव्ह केलंय, गॅप मध्ये आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. पाहता पाहता तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा या क्षणाला कंप्लीट. भावेश पुणेकर कुठेतरी भरकटलाय आणि त्याचा फायदा होईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. या आल्या 4 धावा. नशिबाचा चौकार. 4 धाव्याने धावपळक पुढे येतोय. टोटल धावा आहेत 8 बॉल 13 ची गरज. परंतु क्रिकेटमध्ये अगोदरच जल्लोष करणं म्हणजे क्रिकेटमध्ये मूर्खपणा. कधीही केव्हाही क्रिकेट बदलू शकते. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाही. इथून एखादा विकेट, एखादा डॉट बॉल, मॅच जाऊ शकते बाजूने निधी स्पोर्टच्या. आणि असाच खेळ राहिला
तर आराम के साथ या मॅच वरती आपलं नाव कोरलं जाईल. एकविरा वाकीपाडा या टीमचं देखील कौतुक करेन. काही जबरदस्त दर्शन आज, ती दहशत दिसले, तो दरारा दिसलाय आणि इम्प्रेस केले, इम्पॅक्ट टाकलाय. फॅब्युलस इनिंग. अंकितचं कौतुक करावं लागेल. अंकितने काय बॅटिंग केलंय आतापर्यंत. सिद्धिविनायक मैदानावरती निधीस्फोट चंद्रपाडा संघाला रोखून ठेवलंय. या मैदानाचा दादा संघ आहे, परंतु आम्ही देखील आहोत या मॅच मध्ये, हे दाखवून दिलंय. हम भी किसी से कम नाही हे सांगतायत एकविरा वाकीपाडा टीम. आता शांत आहे निधीस्फोटचा डगआउट. 8 बॉल 13. जेव्हा जेव्हा 13 आकडा आलाय तेव्हा तेव्हा क्रिकेटमध्ये फेरा आलाय. 13 वरती एक्स्ट्रा धावा, विकेट की चौकार, षटकार. पाहूया पुढचा बॉल. दर्शन. चांगला ड्राईव्ह आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. आणि या 2 धावा. 7 मध्ये 11ची गरज. काय मॅच आहे, जबरदस्त मॅच. दोन्ही एंडचे प्रेक्षक खुश आहेत. मॅच कोणीही जिंको, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल ही अपेक्षा ते करतायत. 7 बॉल 11, 7 गेंद 11 रन चाहिए. यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त प्रेक्षकांच्या स्वागताकरता आलाय. डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. 6 बॉल 9ची गरज. 6 बॉल 9 धावा. कंपल्सरी चेसिंग. मला वाटते गुड्डू आहेत, असलम भाई, आणि तिथून सपोर्ट केला जातोय वाकीपाडा टीम. कारण की वाकीपाड्याचे समर्थक आहेत, वाकीपाड्याला सपोर्ट करतील. चंद्रपाड्याचे समर्थक आहेत, चंद्रपाड्याला सपोर्ट करतील. जे क्रिकेटचे समर्थक आहेत ते या दोन्ही टीमला सपोर्ट करतील. 6 बॉल 9ची गरज. असं नाही की मॅच संपलाय. इथून पलटवार होऊ शकतो. एक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती प्रेशर रिलीज होईल. एक विकेट बॅटिंग करणाऱ्या टीमवरती प्रेशर येईल. आणि एखादा चौकार षटकार लागला तर सरळ मॅचची हवा निघेल. अंकित आहे, षटकार ठोकलेत त्याने. आणि आता देखील या क्षणाला 6 बॉल 9. बॅटिंग वरती प्रेशर नसेल, परंतु डॉट बॉल झाला तर प्रेशर रिलीज होईल. रियाज शेख, अंडरम क्रिकेटमध्ये मालिकावीरची अंगठी या खेळाडूच्या नावावर आहे आणि तोच बॉलिंग मार्क वरती आलाय. रियाज शेख म्हणूनच गोलंदाज खास आहे. ऑलराऊंडर खेळाडू आहे. मालिकावीर सोन्याची अंगठी या खेळाडूच्या नावावर आहे, विसरता कामा नये. अंकित आहे स्ट्राईकला, ज्याने ठोकलाय षटकार या स्पर्धेमध्ये. 6 बॉल 9ची गरज. पुन्हा एकदा मॅच ऑन होतोय. पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. 6 बॉल 9चा पहिला बॉल रियाजचा. पहिला बॉल मिस टायमिंग आहे का, तर प्रॉपरली कनेक्शन. इझिली डन अँड लुक ऍट द डिस्टन्स. चौकार. दाखवून दिले की मैं झुकेगा नहीं. मिस्टर अंकित काय बॅटिंग केले. 5 बॉल 5. इथे नक्कीच क्षेत्ररक्षण व्यूह रचनेमध्ये जर विचार केला तर तिथे कोणीही फिल्डर नव्हते. शांत आहे खेमा निधी स्पोर्टचा. परंतु अशा अनेक मॅचेस निधी स्पोर्टने काढल्यात. तोंडातला घास अनेक वेळा हिसकावून घेतलाय. या क्षणाला डॉट बॉल विकेट, चांगली फिल्डिंगची अपेक्षा आहे. रियाज शेख तो करून दाखवेल का. आज चांगली गोलंदाजी रियाजला करावीच लागेल. परंतु अंकितचं कौतुक करेन, काय बॅटिंग केलंय. याच प्रकारची बॅटिंग राहिली तर हा मॅच लवकर फिनिश देखील होऊ शकतो. 5 बॉल 5ची गरज.
आणि यावेळी विजयाचा हा आहे दर्जेदार धमाकेदार. कॉंग्रॅच्युलेशन, एकविरा वाकीपाडा टॉप 3 मध्ये एंटर झाले.